मुलींना ओळखलं का मला? सावित्री, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या नायगावच्या सत्यवती आणि खंडोजी नेवसे पाटलाची लाडाकोडात वाढलेली थोरली लेक. मी चालायला लागले की माझी आई खाली सेला पसरायची, का तर सावीचे पाय खराब होऊ नयेत. त्यावेळेस बाल विवाहाची पद्धत होती, त्यामुळे 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुल्यांशी झाला आणि मी पुण्यात आले. तेव्हा ज्योतिराव 13 वर्षाचे होते. ज्योतिरावांना शिक्षणाबद्दल खूप आस्था होती, त्यामुळे त्यांनी मला पहिले शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले आणि 1848 साली पुण्यात खेडेवाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा ज्योतिरावांनी सुरू केली आणि मी देशाची पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका बनले. ज्योतिरावांना स्त्रियांच्या समस्यांबद्दल खूप आस्था होती. बालविवाह, स्त्रियांचे विधवांचे केशवपन, सती जाणे ह्या रूढी त्यांना मान्य नव्हत्या. त्यामुळे त्यांनी त्या काळी 250 नवऱ्यांना एकत्र करून संप करून आणला की आम्ही विधवांचे केस कापणार नाही. ज्योतिरावांना मी प्रेमाने शेठजी बोलायचे आणि आमचे शेठजींना स्त्रियांबद्दल आदर हे असल्यामुळे कळवळा किंवा त्यांचे प्रश्न उकल करण्याची असल्यामुळे आमचं घर म्हणजे विधवांचं माहेरघर होतं. जसं की आता आपलं पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे. आम्हाला मूलबाळ नव्हते, त्यामुळे एका विधवेच्या मुलाला, यशवंताला आम्ही दत्तक घेतले आणि पुढे त्याला डॉक्टर बनवले. ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर जेव्हा पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा यशवंताच्या मदतीने मी रुग्णसेवा केली. प्लेगच्या साथीने पुण्यात थैमान घातले होते, कोणी कोणाकडे जात येत नव्हते, सगळीकडे दुर्गंधी पसरली होती आणि अशा वेळेस यशवंताच्या साथीने मी रुग्णसेवा केली आणि त्या प्लेगच्या साथीने माझा बळी गेला. मुलींनो, आज जेव्हा माझ्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स अंतराळात भरारी घेत आहेत, इंदिरा गांधी, द्रौपदी मुर्मू, निर्मला सीतारामन सुप्रिया सारख्या मुली संसद गाजवत आहेत, स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. माझी सिंधुताई सपकाळ हजारो अनाथांची आई होते, तर हे पाहून मला खूप आनंद होतो. पण त्याच वेळेस माझ्या काही मुली अविचाराने वागतात, फॅशनच्या नावाखाली पबमध्ये जाऊन तोकडी कपडे घालून दारू सिगारेटी पितात किंवा हुंड्यासाठी सुनांना मारतात. आपल्या वृद्ध सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. एवढ्या तेवढ्या कारणांनी आपले सुखी संसार मोडून माहेरी निघून येतात, घटस्फोट घेतात. हे पाहून या सावित्रीला खूप दुःख होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत, जिथे स्वराज्यात जिथे स्त्रियांना माते समान मानलं जायचं, तिथे आज छोट्या छोट्या मुलींच्यावर अत्याचार केले जातात. तर ह्याचा आपण आता विचार करायला हवा. स्त्रियांनी, मुलींना बाह्य सौंदर्याला बोलून पार्लरच्या नादी न लागता जुडो कराटेचं शिक्षण घ्या आणि आपली स्त्री शक्ती वाढवा, स्त्री बल वाढवा. आणि या सावित्रीने जो ज्ञानाचा वासा दिलाय, तर आपली बौद्धिक पातळी पण वाढून तुम्ही प्रत्येक घरात एक सावित्री निर्माण झाली पाहिजे, की जेणेकरून कुटुंब सुधारेल आणि कुटुंब सुधारलं की समाज सुधारेल आणि त्याच वेळेस ह्या सावित्रीला खरी श्रद्धांजली ठरेल. यानंतर माझा नंबर आणि माझ्यानंतर स्नेहल देशपांडे आणि शेवटी छान